नमस्कार. एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आजच्या न्यूज सेगमेंटमध्ये आपण एक नवीन न्यूज बघणार आहोत. चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह. मंगळ व शुक्र भारताच्या रडारवर. मोदी इस्रो नासाच्या संयुक्त मोहिमेत 29 मे रोजी एक्सिओम-4 चे प्रक्षेपण. भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या विश्वासाने पुढे जात असून भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह चंद्रावर उमटणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे. जागतिक अंतराळ संशोधन संमेलनात आपल्या रेकॉर्ड केलेल्या संदेशात मोदींनी म्हटले आहे की संशोधनाच्या मोहिमांमध्ये मंगळ व शुक्रही आमच्या रडारवर आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमा दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी नाहीत, याचा अर्थ एकजुटीने मिळून उंची गाठूया असा आहे. आम्ही मानवतेच्या भल्यासाठी अंतराळ संशोधन करण्यासाठी मिळून लक्ष्य साध्य करू इच्छित आहोत. भारताने दक्षिण आशियाई देशांसाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला आणि G20 देशांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत घोषित G20 उपग्रह मोहीम ग्लोबल साऊथसाठी एक भेट असेल. 2027च्या सुरुवातीच्या प्रस्तावित प्रक्षेपणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की आपली पहिली मानवीय अंतराळ मोहीम गगनयान आमच्या देशाच्या वाढत्या अपेक्षा दर्शवते. 1963 पासून आतापर्यंतचा अंतराळ प्रवास हा उल्लेखनीय आहे. आगामी आठवड्यामध्ये एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी इस्रो नासाच्या संयुक्त विद्यमाने मोहिमेद्वारे अंतराळाचा प्रवास करणार आहे. एक्सिओम-4 29 मे रोजी प्रक्षेपित होणार असून शुभांशु शुक्ला व अन्य 3 जण कक्षीय प्रयोगशाळेत 14 दिवसांचा प्रवास करतील. अशाच प्रकारे ग्लॅक्स 2025 चे आयोजन आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवासी महासंघ व भारतीय अंतराळ संशोधन संघटनेकडून केले जाणार आहे. अंतराळ केवळ साध्य नाही, ते जिज्ञासा, साहस व सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक संशोधन व जागतिक सहयोगामध्ये नवीन दालन उघडणार आहे. वर्ष 2040 पर्यंत कोणत्याही प्रकारे भारताचे पदचिन्ह चंद्रावर उमटणार आहे. मंगळ व शुक्र आमच्या रडारवर आहेत. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट लॉन्च करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा देश बनण्यापर्यंतचा भारताचा प्रवास उल्लेखनीय आहे. अशाच विविध शैक्षणिक बातम्यांसाठी आपलं चॅनल एजू मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.